नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवरती. तर आज आपण ड्रेसला पॅच कशा पद्धतीने तयार करायचा आहे व बाही कशी शिवायची आहे इतकंच पाहणार आहोत. कारण ड्रेस कसा पूर्ण शिवायचा हे तुम्हाला सांगितलं होतं. तर मी अशा पद्धतीने डिझाइन आखून घेतलेली आहे. आता ही डिझाइन आखताना जो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे, व्हिडिओ थोडासा म्हणजेच बंद झाला, त्यामुळे तुम्हाला हे सविस्तर मला दाखवता आलं नाही. त्याबद्दल मी तुम्हाला सॉरी म्हणते. तर पुढच्या भागात नक्कीच मी तुम्हाला सर्व व्हिडिओ अगदी सविस्तरपणे गळ्यांची पॅटर्न दाखवीन. तर आत्ताच्या पुरतं जो माप टाकलेला आहे, तो माप माझं स्किप झाल्यामुळं मला ते पूर्ण दाखवता आलं नाही. तर अशा पद्धतीने मी गळ्याला आकार दिलेला आहे. आता याचाही मध्य करून घेतलेला आहे. आता कॅनव्हासला जो आहे तो कापड लावून घेतलेला आहे, त्याचाही मध्य करून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, जशा पद्धतीने गळा आहे तशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे. पण एक काळजी घ्यायचं, जितकं अंतर कमी आहे तितकं ते पलटी होणार नाही. त्यासाठी थोडंसं अंतर हे जास्त घ्यायचं आहे. म्हणजेच हा पोर्शन जो गोलाकार घेतलेला आहे, त्याला थोडंसं अंतर जास्त घ्यायचं आहे. हे अंतर कमी घेतल्यामुळे टोक थोडंसंच येतं तुमचं. तर मला इथे हे आपलं पॅच लावायचं आहे. त्यासाठी मी अशा पद्धतीने अगदी किंचितचं अंतर घेतलेलं आहे. जर तुम्हाला पूर्ण त्यातलं अंतर घ्यायचं असेल, तर थोडंसं अर्धा इंच अंतर ठेवून टिप मारा, म्हणजे तुमचं तिथून अंतर पलटी होईल. तर अशा पद्धतीने जो गळा आहे, तो गळा जो आहे तो कट करून घेतलेला आहे इथे. सॉरी, आखून घेतलेला आहे. टीप मारून घेतलेली आहे. तर आता थोडासा इकडे-तिकडे झालेला आहे, तो कॅनव्हासने मी आता पुन्हा टीप मारून व्यवस्थित करून घेते. आता एक लाईन अंतर सोडून इथे कट मारून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने. आता कात्र्या मारून घ्यायच्या आहेत. आता हा गोलाकार जो आहे तो मी कट करते. आता मी थोडंसंच काढणार आहे. जर तुम्हाला हे पूर्ण काढायचं असेल तर तुम्ही अर्धा इंच अंतर सोडून इथे काढू शकता. पण मला अगदी किंचितच काढायचं आहे, कारण पॅच ॲडजस्ट करायचं आहे. त्यासाठी अगदी थोडंसं टोक काढणार आहे मी इथे, जास्त टोक काढणार नाही. तर इथे पहा, मी थोडंसंच टोक काढून घेतलेलं आहे दोन्ही साईडचं. आता मी लांबून टीप मारून घेत आहे, म्हणजेच एक पाय अंतर सोडून टीप मारून घेत आहे. आता हा असा गळा तयार झालेला आहे. आता अशा पद्धतीने जो गळा तयार झालेला आहे, तो गळा अशा पद्धतीने मी टाचणी लावून घेतलेली आहे व कॅनव्हासच्या साहाय्याने अशा पद्धतीने, फक्त अशा पद्धतीने गोलाकार दिलेला आहे व एक्स्ट्राचा अर्धा इंच कापड घेऊन मी कट करून घेतलेला आहे. आता हे इतकंच कापड उरलं होतं पॅन्टचं, तर मी इथे हा पॅच बनवून घेते. आता तो पॅचला कॅनव्हास पलटी केला म्हणजे कॅनव्हास बाहेर दिसेल, ते कापड आपल्याला बाहेर काढायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा मेन फॅब्रिक ठेवलं, त्यानंतर अस्तर ठेवलं, त्यानंतर आपलं कॅनव्हास ठेवलेलं आहे. आता मी टीप मारून घेते. पहिल्यांदा गळ्याला जसा आकार दिलेला आहे त्या पद्धतीने टीप मारते इथे. तुम्हाला मी पूर्ण सर्व शिकवणार आहे. तर जो तुम्ही व्हिडिओ पाहताय महिला वर्ग, त्यांनी गडबड करू नका. तुम्हाला अगदी सविस्तरपणे सर्व शिकवणार आहे. तर कमेंट आल्या आहेत की तुम्ही चेन लावून शिकवा. हो ताई, मी सर्व चेन लावून शिकवणार आहे. सर्व प्रकारचे आपण ड्रेस पाहणार आहोत. पण थोडासा वेळ जो आहे तो प्रत्येक महिलांना समजायला हवं. नेमकं काय शिकतोय आपण, काय करतोय, हेही त्यांच्या लक्षात यायला हवं. तर प्रत्येकांना लक्षात येण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. तर चेन लावण्याचा जो प्रकार आहे तो आपण थोड्या दिवसांनी पाहूया, कारण लगेचच अजून ज्या शिकाऊ महिला आहेत त्यांना सर्व येत असेल, पण ज्या पहिल्यापासून शिकत असतील तर त्यांना सर्व जमणार नाही. तर त्यांच्यासाठी आपण थोडासा वेळ देऊया. तुम्हाला पाठीमागे चेन सुद्धा लावून दाखवली जाईल.
व सर्व प्रकारचे जे वेस्टर्न ड्रेस आहेत ते शिकवले जातील. घागरा, चोली जे असतील ते शिकवले जातील. पण तुम्हीही थोडासा वेळ द्यायला हवा, कारण मला सुद्धा ह्या सर्व कामातून वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवावा लागतो. आज माझ्या घरी पाहुणे आले होते, तरीसुद्धा मी आता 7:30-8 वाजता मी हा व्हिडिओ बनवत आहे. कारण तुम्हाला आजचा व्हिडिओ पडला नाही त्यासाठी. तर महिला वर्गानेही थोडं समजून घ्यायला हवं, की सर्व शिकवायचं आहे, पण थोडासा मी सुद्धा महिला आहे, मला सुद्धा घर-संसार आहे. त्यातून मी व्हिडिओ बनवत असते. तर थोडंसं इकडे-तिकडे झालं, वेळ झाला तरी समजून घ्या प्लीज. त्यामुळे जी तुमची काही शंका असेल, तर त्या सर्व मी त्याला सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सॉल्व्ह करीन. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा पॅच लावू शकता. जर तुम्हाला मोठा हवा असेल, तर मोठ्या पद्धतीने लावू शकता. तर मला अशा पद्धतीने छान वाटत आहे, तर मी अशा पद्धतीने पॅच इथे लावत आहे. तुम्हाला कशा पद्धतीने डिझाइन हवी असेल, तर तशी लावू शकता. जर तुम्हाला इतकीच हवी असेल, तुम्हाला छान वाटत असेल, तर तुम्ही इतकंच लावा. जसं तुम्हाला छान वाटतं त्या पद्धतीने तुम्ही ती पॅच ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला अगदी गळा छोटा हवा असेल, तर तुम्ही अशा पद्धतीने पॅच करू शकता. मला आता गळाही म्हणजे दिसायला व्यवस्थित हवा, मोठा हवा व पॅचही सुंदर दिसायला हवा. तर मी अशा पद्धतीने जसा मोराचा आकार दिसत आहे, त्या पद्धतीने पॅच इथे ठेवलेला आहे व त्या पॅच हा लावून घेत आहे. तर आता पॅच जो आहे तो कडेने पहिल्यांदा मी टीप मारून घेत आहे. ड्रेसचा जो पिवळा भाग आहे त्याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे आता. तिथेही आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, कारण पॅच जो आहे तो अगदी व्यवस्थित बसायला हवा त्यासाठी. आता जसं आपल्याला जितकं कापड हवं तितकंच बोटाने आत ढकलायचं आहे व पुन्हा टीप मारून घ्यायची आहे. तर पाहू शकता अगदी थोडं कापड शिल्लक होतं, त्यामध्ये सुद्धा मी पॅच हा ॲडजस्टमेंट केलेला आहे. तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.